नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जायचं आहे मला मुजरीले. लग्न आहे इथं कोणाचं तरी समथिंग. बाबा म्हणे जाय म्हणे, बाबाची तब्येत बरी नव्हती तर मग मला जायचं आहे. दुपारचे 12 वाजले आता आणि मग आंघोळ व्हायची आहे. तर मग आता पहिलं लग्नाला जातो आणि तिथं मुजरीले अनाशेच चाललोच आहे. लग्न मुजरीले आहे तर अनाशेच मुजरीले चाललोच आहे. तर तिथं गाडी सर्व्हिसिंग होऊन जाते. लय दिवस झाले गाडी सर्व्हिस नाही केली तर गाडी सर्व्हिस करू. बरं ठीक आहे, आंघोळ करतो आणि भेटू. थोडा तयारी करून मग लगेच निघायचं. ठीक आहे, आंघोळ झाली आता तयारी करतो आणि निघतो थोड्या वेळात 5-10 मिनटामध्ये. तयारी वगैरे झाली आता वेळेवर फोन आला वैभवदाचा का तो म्हणते मी नागदारला चाललो म्हणते. तर माया नांद्या मारुतीबावर घेऊन ये म्हणते. तर आता त्याचा नांद्या घेऊन जातो मारुतीबावर. तिकडे जातो आणि तिथून तिकडे गाडी सर्व्हिसिंग करतो. नागदारवाल्याची तयारी चालू आहे आता. 5 पावली इल्वीस भाई आमचे. वैभवदाची तयारी झाली आता. नारळ गिरा पूर्ण चालू आहे. पाच पावली पण झाले आता. सगळेच निघाले आता. 5 पावली पण झाले. निघाले आता त्या माय नागदारवाले. झाली तयारी आता. काही घ्यायचे आहे 5 पावलीहून. येऊन राहिले काही जण. इकडे वरतून येऊन राहिला आहे. जय गुरु. हा बरं आणतो. जय गुरु. आताची चटई राहिली. चटई घेऊन जातो डबल वापस. आता थांबल्या आहे सगळं जण. चटई घेतली आता आणि निघालो. लवकर वाट पाहू राहिले ते सगळेजण. तिथं गाडीची पूजा करून राहिले सगळेजण. आता एक गाडी निघून राहिली. तिची तयारी चालू आहे. आवाज ठेवून का मी कोणी शिवाय देत त्याच्यात कोणी काय करते. आवाज त्या टाका तुम्ही. आमचे नागदारवाले गेले नागद्वारले. मी चाललो आता लग्नाले. लय वेळ झाला भाई. आता काय बरोबर तिथं जातो. 10-15 मिनटं थांबतो. मग जा लागते गाडीची सर्व्हिसिंग टाकाले. बरं ठीक आहे. आता अनाशेच आपण मोजरीत चाललोच आहे. तर दर्शनही घेऊन घ्या समाधीचं तुकडोजी महाराजच्या. बरं भेटू आपण समोर. झालं बाई, लग्नातून आलो आता. लग्नात जास्त वेळ काही थांबलो नाही. 5-10 मिनिट थांबलो बस. आणि आता चाललो गाडीच्या दुकानावर गाडी सर्व्हिसिंग करायसाठी. काय लग्न लागलं हिच्या माहिती जेवण नाही लागले. मला काही होती नाही आणि मला काही जेव्हा लागत नाही. गाडी सर्व्हिसिंग करतो आणि लवकर निघा लागते. अशी घरी काम आहे थोडंसं. दर्शन वगैरे घेऊन तू समोर. चालले आता टेस्ट ड्राईव्ह घेते गाडीची आणि बस वापस येणार आता. समाधीजवळ चाललो आपण आता. काय झालं काय बरं जाऊ द्या. पाणी तर पुरं गायबच झालं. मधात 2 दिवस धडी लावली होती आणि आता त्या मागून पुरं अख्खंच पाणी बंद झालं. पाणीच निघून राहिलं. पाहून ऊनच ऊन तर पुरायली उन्हाळ्यात त्यासारखी. आपण आलो आता तुकडोजी महाराजच्या समाधीच्या दर्शनाला इथं मोजरीमध्ये. बाबा उन्हीचे पाय असे जोडून राहिले. याच्यावर का बोलायचं काम नाही. टपके लागू राहिले पुरे पायाले.
हे पांढरं जे आहे याच्यावर पायजो येत नाही, पण हे कुठं आहे कुठं नाही आहे, त्याच्यानं पायजो राहते. स्टोरी आहे ना तुकडोजी महाराजची, एखाद्या दिवशी स्पेशल ब्लॉगमध्ये सांगा काय म्हणजे कसे संत होते, त्याची बॅक स्टोरी काय होती, कुठून काय कसं झालं त्याचं म्हणजे पूर्ण एक बॅक स्टोरी जी आहे ना एक स्पेशल ब्लॉगमध्ये सांगा तुम्हाला. हे जे सेवा आश्रम आहे, अंदर आश्रमही आहे आणि ध्यान मंदिर आहे, रोज संध्याकाळी तिथं प्रार्थना वगैरे होते. तर एखाद्या दिवशी आपण स्पेशल येऊ त्यावेळेस जाऊ आपण सेवा आश्रममध्ये. आता सध्या निघायचं आहे त्यामुळं आपण गाडी घेऊन निघू. गाडी झाली आहे म्हणते वॉशिंग, फोन आला. दर्शन वगैरे झालं, आता दर्शन वगैरे करून निघालो आणि आता जायचं आपल्याला. आपली गाडी जिथं आहे तिथं हे मूर्ती पाहिजे का तुम्ही, ते पाने लोखंड म्हणजे वेस्टेज मटेरियलपासून बनवलेली मूर्ती आहे इथं एक तुकडोजी महाराजची. ते फोन करून मी आता पहिले एकदम अशी म्हणजे कलेचा जो नमुना आहे हे मूर्ती आहे. हे पहा तुम्ही, मिशीची बनवली आहे ती खिडेपासून बनवली आहे. काय आहे काय नाही आहे, हाता पायात हे पूर्ण पाणी काय लावलं काय माहीत, पण बनवली भल्ली खास. मग 2 घंटे झाले बाई बसलो आहे मी तिथं गाडीच्या तिथं. गाडी व्हायचीच आहे अधिक म्हणजे व्हायचीच होती म्हणून मी कटाळून तिथं दर्शनाला गेलो. काय म्हटलं वेळ होईन तर मग गाडी घेतो आणि निघतो आता घरी जायसाठी. लय वेळ झाला ना बुवा, आता ऊनही अशी तर पुरायली मगांपासून आणि घरी काम आहे आधी. दिल्ली बुवा 2-2.5 घंट्यानं गाडी दिली आणि झाली म्हणे बुवा सर्व्हिसिंग ओकेमध्ये. 950 रुपये लागले गाडीले. म्हटलं बरं बुवा, हे आरसे गिरसे टाकले 2 गाडीचे हे आणि ते सर्व्हिसिंग ऑइल ते थोडंसं स्प्रिंगिंग टाकायचा होता. 950 रुपयापर्यंत गेलं ते बजेट. गाडी घेतली निघालो आता घरी जायसाठी. घरी चाललोच होतो तर टिंक्याचा फोन आला. आज मी चाललो म्हणते, त्या सुट्ट्या संपल्या, तो आर्मीत आहे तर त्याला आज जा लागते. तर बरं त्याची भेट घेऊन घेतो. डेपोत आहे म्हणते, अनाशेच मी दिवसात पोहोचलो आता, तोही दिवसातच आहे म्हणते, त्याची भेट घेऊन घेतो आता. कुठं गेला आहे टिंक्या? याच असा आहे आणि हे दोघं आंधी झाले. आता टिंक्याला यायला वेळ आहे म्हणते. मला टिंक्याचा फोन आला का मी आलोय म्हणून. आता टिंक्याला यायला वेळ आहे सध्या. बोला, गाडी आली जा लागते आता. ताण लागली म्हणे, स्प्राईट आणली गळ्यानं. काय म्हटलं आपल्या सरकार काल मग आपल्या खानदार गणित झालेली मग अचानक गावात. मग काय आपल्या खांद्यावर नाही, आपल्या खानदार नसं झाली ते तर 2 मॅच लेट नाही लागा तो. चाललो आता घरी. चला आता निघालो घरी जासाठी. गेला टिंक्याही गेला, त्याला एसटी सापडली तर, आणि मी निघालो घरी जासाठी आता. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर शेअर करा, सपात नसेल आवडला तर सबस्क्राईब करा.